आज बघणार आपण क्लास 8 चॅप्टर नंबर 17 सर्कल कॉर्ड अँड आर्क त्यातला प्रॅक्टिस सेट नंबर बघणार 17.1. फर्स्ट क्वेश्चन काय, इन अ सर्कल विथ अ सेंटर पी अँड कॉर्ड ए बी इज द ड्रॉ of length 30 cm and segment PQ perpendicular to chord AB. Then find the length of the QB. काय करायचं आपल्याला Q आणि B ची लेंथ फाइंड आउट करायची आहे. सेंटर पॉईंट कोणता आपला तर P दिलेला आहे. ठीक आहे. नंतर म्हटलं की कॉर्ड AB दिलेली आहे. कॉर्ड AB आपण ड्रॉ केलेली आहे इथे. ओके. ते किती दिलेली आपल्याला ते दिली आपल्याला 30 सेंटीमीटरची दिलेली आहे आणि PQ परपेंडिक्युलर टू म्हटलं B आहे आपला आणि म्हणून आपल्याला काय म्हटलं की लेंथ ऑफ QB आपल्या गिवनमध्ये काय तर AB इक्वल टू 30 सेंटीमीटर आहे आणि सेगमेंट PQ परपेंडिक्युलर टू म्हटलं आपल्याला कॉर्ड ABला. हे झालं आपलं गिवन. आता परपेंडिक्युलर ड्रॉ फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. ठीक आहे. अँड कॉर्ड बायसेक्ट दी कॉर्ड म्हटलेला. काय घेणार आपण इथे तर लेंथ घेणार आहे QB इक्वल टू घेणार 1/2. लेंथ घेणार आपण कशाची तर ABची. आपली काय होणार तर इथे QB इक्वल टू घेतलं आपण 1/2 मल्टिप्लाय करणार आपण ABची व्हॅल्यू किती तर आपली 13. आता 2नी 13ला डिवाइड केलं तर आपला आन्सर घेण्यानंतर 6.5 सेंटीमीटर आपला आन्सर येणार आहे. सेकंड बघा, द रेडियस ऑफ द सर्कल विथ अ सेंटर O इज अ 25 सेंटीमीटर अँड फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इफ द लेंथ ऑफ द कॉर्ड इज 48 सेंटीमीटर. बघा काय दिले तर आपल्याला याच्यात रेडियस ऑफ द सेंटर ऑफ द सर्कल म्हटलेलं आहे आपल्याला. किती दिले तर 0 O पासून किती आहे तर आपली 25 सेंटीमीटर. सोल्युशनमध्ये बघा लेंथ OD दिली आहे. बघा लेंथ OD किती आहे आपली 25 सेंटीमीटर आहे. नंतर लेंथ CD दिली आपल्याला 48 सेंटीमीटरची आणि लेंथ OP बघा लेंथ O आणि P हे आपल्याला फाइंड आउट करायचे. आता दिसत आहे आपल्याला ते 90 डिग्रीचं काय बनतं तिथे अँगल बनतोय. काय म्हणतोय 90 डिग्रीचा आपल्याला राईट अँगल ट्रायंगल बनतोय आपल्याला दिसत आहे. तेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सेगमेंट OP परपेंडिक्युलर टू म्हणतो आपण कॉर्ड CDला. काय म्हटलं तर सेगमेंट OP परपेंडिक्युलर टू CDला म्हटलेलं. ओके. आता लेंथ PD इक्वल टू घेणार 1/2 आणि लेंथ CD घेणार तर काय तर ते परपेंडिक्युलर ड्रॉ फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. ठीक आहे. आता काय नाही तर आपलं लेंथ PD इक्वल टू घेतलं आपण 1/2 मल्टिप्लाय बाय केला आपण व्हॅल्यू पुट केली 48. आता 2नी 48ला जर सॉल्व केलं तर आपला आन्सर किती तर इथे 24 सेंटीमीटर आपला आन्सर आहे. हे झालं इक्वेशन. ट्रायंगल OPD बघा OP आणि D काय दिलं तर आपल्याला P इज 90 डिग्री दिलेला आहे आपला कारण की काय म्हणतात तर राईट अँगल ट्रायंगल म्हणतो आपला आणि पायथागोरस थेरम आपण इथे काय यूज करणार आहे. ओके. मग बघा OD स्क्वेअर इक्वल टू घेतलं आपण OP स्क्वेअर प्लस घेतला आपण PD स्क्वेअर. व्हॅल्यू पुटअप करा. ODची व्हॅल्यू किती आहे तर 25चा स्क्वेअर इक्वल टू OPचा स्क्वेअर माहिती नाही आपल्याला व्हॅल्यू माहिती नाही म्हणून OP आणि PDचा करणार आपण स्क्वेअर म्हणजे किती तर 24चा स्क्वेअर. किती येणार तर इथे 24 मायनस काय केलं तर आपण इथे ॲडिशनमध्ये आहे तर आपण लेफ्ट साईडने लिहिलं तर काय होईल त्याचा मायनस होईल. ओके. म्हणजे काय तर 25 मायनस करा आपण 24 इज इक्वल टू काय तर आपला OP स्क्वेअर म्हणजे काय येणार व्हॅल्यू आपली 25 प्लस किती घेतलं आपण 24 आणि नंतर घेणार 25 मायनस 24 तर OPची काय येणार तर आपली व्हॅल्यू येणार तर किती गेली तर ते 49 मल्टिप्लाय केलं आपण 1 म्हणजे काय येणार तर OP स्क्वेअर इक्वल टू आला आपला आन्सर 49 आणि 49 हा कशाचा स्क्वेअर आहे रे तर तो बनतो आपला 7चा स्क्वेअर 49 म्हणजे द डिस्टन्स फ्रॉम द कॉर्ड ऑफ द इज किती आला तर आपला 7 सेंटीमीटर आपला आन्सर आला. थर्ड बघा O इज द सेंटर ऑफ द सर्कल विथ अ लेंथ ऑफ द रेडियस इफ द कॉर्ड ऑफ द लेंथ इज 24 सेंटीमीटर इज ॲट अ डिस्टन्स ऑफ द 9 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. ABची व्हॅल्यू किती दिली तर आपल्याला 24 सेंटीमीटर दिलं आहे. OPची व्हॅल्यू किती 9 सेंटीमीटर अँड सेगमेंट OP परपेंडिक्युलर टू कॉर्ड म्हटलं आपण त्याला ABला. आता परपेंडिक्युलर फ्रॉम द सेंटर अँड सर्कल ऑफ द काय तर इट्स कॉर्ड किती तर बायसेक्ट द कॉर्ड म्हटलं आहे. आता AP इक्वल टू घेतलं आपण 1/2 मल्टिप्लाय केला आपण AP म्हणजे काय आपली व्हॅल्यू 1/2 मल्टिप्लाय करणार APची व्हॅल्यू किती आपली तर 24. आता 2नी आपण 24ला जर केलं तर आपला आन्सर किती तर 12. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. आता इन अ ट्रायंगल घेतला OPD आणि P काय घेतला आपला तर 90 डिग्रीचा आपला OA स्क्वेअर इक्वल टू OP स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर काय तर आपलं पायथागोरस थेरम आहे. काय येणार OPचा स्क्वेअर इक्वल टू घेणार आपण 9 स्क्वेअर प्लस 12चा स्क्वेअर म्हणजे 9चा स्क्वेअर किती आपला आता 81 12चा स्क्वेअर किती येते 144 दोन याचे टोटल किती येते 225 आणि हा कसा स्क्वेअर आहे आपला 25 225चा स्क्वेअर कोणता आहे तर आपला होते आपला 15चा स्क्वेअर म्हणजे काय म्हणतात द लेंथ ऑफ द रेडियस किती येणार आपली 15 सेंटीमीटर. होत बघा सीज द सेंटर ऑफ द सर्कल अँड दोज रेडियस इज 10 सेंटीमीटर अँड फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द लेंथ ऑफ द कॉर्ड इज 12 सेंटीमीटर. बरं ठीक आहे. बघा सोल्युशनमध्ये काय तर लेट काय दिलं आपल्याला घेतलं आपण ST बी द कॉर्ड ऑफ द
सर्कल विथ द सेगमेंट किती घेतला आपण तर QT अँड कॉर्ड इज एस टी घेतला. आता आपण काय घेतले ते SQ घेतला 1/2 आणि ST काय घेतला तर आपला SQ इक्वल टू घेतला 1/2 आणि STची व्हॅल्यू किती घेतली तर आपण 12 सेंटीमीटर, कारण की आपल्याला ते म्हटले त्याने लेंथ आहे म्हटले. ठीक आहे, आता 2ने आपण 12ला फाइंड करू शकतो, तर किती आपला आन्सर इथे 6 येईल. म्हणजे SQ इक्वल टू घेतला आपण 6 सेंटीमीटर, हा झाला इक्वेशन नंबर 1. आता इन अ ट्रायंगल घेतला आपण कोणता तर SQC आणि Q इक्वल टू घेतला आपण 90 डिग्रीचा. इथे काय करणार तर आपण पायथागोरसचा थेरम आपण इथे यूज करणार आहे. आता काय येणार तर SC² इक्वल टू SQ² प्लस घेणार आपण CQ. ची व्हॅल्यू घेतली आपण 10² आणि SQची व्हॅल्यू घेतली आपण 6². इथे होणार तर इथे काय होणार आपला CQ² जसं तसं, कारण की आपल्याला व्हॅल्यू माहीत नाही. आता 12चा स्क्वेअर किती होऊन राहिला आपला 100 होऊन राहिला. 6चा स्क्वेअर किती होतो तर आपला 36 होतो आणि प्लस काय करणार आपण तर CQ². आता इथे हे ॲडिशनच्या फॉर्ममध्ये लेफ्ट हँड साईडला गेल्यानंतर होईल मायनस, म्हणजे 100 मायनस करायला लागणार आपल्याला 36, तर आपला आन्सर होईल तर 64. म्हणजे CQची व्हॅल्यू काय येणार तर आपली 8 सेंटीमीटर येणार आहे, कारण 64 हा 8चा स्क्वेअर आहे. म्हणजे द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल किती येणार तर 8 सेंटीमीटर आपला आन्सर.